नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुषार अरुण तोडकर, विज्ञान शिक्षक चैतन्य विद्यालय निरा नरसिंहपूर. तर आपण काय बघतोय, स्टँडर्ड 9 पेपर फर्स्ट टॉपिक नंबर 4 मेजरमेंट ऑफ मॅटर हा टॉपिक बघतो. त्यातले आपण लॉस ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, ॲटम शेप, मास, व्हॅलन्सी, मॉलिक्युलर मास, मोल कॉन्सेप्ट. नंतर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले होते प्रॉब्लेम्स, मोल आणि ॲव्होगाड्रो नंबरचे प्रॉब्लेम्स होते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले होते. आज आपण काय बघणार आहोत, रॅडिकल्स हा महत्त्वाचा पॉईंट बघणार आहोत, कारण हे जमणं खूप आवश्यक आहे. बघा काय बघणार आहोत आज आपण, रॅडिकल. काय बघणार आहोत, रॅडिकल म्हणजे काय त्याच आपण बघणार आहोत. बघा बघूयात, सर्वात महत्त्वाचं थोडी रिव्हिजन घेऊयात. कॅटायन आणि ॲनायन म्हणजे काय. बघा पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन असतात त्यांना काय म्हणतात, कॅटायन. म्हणजे कॅटायन म्हणजे काय लक्षात राहू देत, पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन. पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन कारण त्यांच्यामध्ये काय असतात, मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आपण कॅटायन आणि ॲनायन. बघा कारण त्याच्यामध्ये काय असतात, मोर प्रोटॉन दॅन इलेक्ट्रॉन. काय असतात, इलेक्ट्रॉनपेक्षा प्रोटॉन काय असतात, जास्त असतात. हे तर किती आहेत बघा, एक डायग्राम दिलेली आहे. 3च इलेक्ट्रॉन आहेत आणि प्रोटॉन किती आहेत, 1 2 3 4 5. किती आहेत, 5 प्रोटॉन आहेत. म्हणजे प्रोटॉनवरती चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉनवरती कोणता असतो, निगेटिव्ह असतो. त्याच्यामुळं डॉमिनंट चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह. त्याच्यामुळं कॅटायन कसे असतात, पॉझिटिव्हली चार्जड आयन. पॉझिटिव्हली चार्जड आयन त्यांनाच काय म्हणतो आपण, कॅटायन म्हणतो. कारण त्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या जास्त असते कशापेक्षा, इलेक्ट्रॉनपेक्षा. आणि निगेटिव्हली चार्जड आयन त्यांनाच काय म्हणतो आपण, ॲनायन. काय म्हणतो त्यांनाच आपण, ॲनायन म्हणतो. निगेटिव्हली चार्ज आयनलाच काय म्हणतो आपण, ॲनायन म्हणतो. लक्षात राहू देत. ह्याच्यामध्ये काय असतात, मोर इलेक्ट्रॉन्स दॅन प्रोटॉन. बघा इथं 1 2 3 प्रोटॉन आहेत. किती प्रोटॉन आहेत, 3. 1 2 3 4 5. 5 काय इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे कोणता चार्ज जास्त आहे याच्यावरती, निगेटिव्ह चार्ज जास्त आहे. इथं कॅटायनमध्ये कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणून इथं काय होतात, पॉझिटिव्हली चार्ज आयन तयार होतात. लक्षात राहू देत. जर ॲटममध्ये प्रोटॉनचा नंबर जास्त असेल इलेक्ट्रॉनपेक्षा तर कसला आयन तयार होणार आहे, पॉझिटिव्हली चार्ज आयन तयार होणार आहे. पॉझिटिव्ह चार्ज आयनलाच काय म्हणणार आहे आपण, कॅटायन असं म्हणणार आहे. जर ॲटममध्ये काय असणार आहे, प्रोटॉनपेक्षा इलेक्ट्रॉनचा नंबर जास्त असणार तर अशा वेळी त्याच्यावरती कोणता चार्ज असणार, निगेटिव्ह चार्ज असणार. कोणता चार्ज असणार, निगेटिव्ह चार्ज असणार. आणि निगेटिव्ह चार्ज आयनलाच आपण काय म्हणणार आहे, ॲनायन असं म्हणणार आहे. बघा A cation has a positive charge as it has lost an electron. लक्षात राहू देत. कॅटायन काय करतात, इलेक्ट्रॉन लॉस्ट करतात. त्याच्यामुळे त्यांच्यावरती चार्ज कोणता राहतो, पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यावरती राहतो. लक्षात राहू देत. हे खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे मी. पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही बघा, यूट्यूब चॅनलला भेट देऊन, म्हणजे तुम्हाला लक्ष देईल. पॉझिटिव्हली चार्ज आयन असतील त्यांना काय म्हणायचं, कॅटायन असं म्हणायचं. कारण का, ते काय करतात, इलेक्ट्रॉन लॉस करतात. म्हणजे काय करतात, इलेक्ट्रॉन लूज करतात. म्हणजे इलेक्ट्रॉन काय करतात, सोडतात आउटर मोस्ट ऑर्बिट मधला. त्याच्यामुळे काय होतो, पॉझिटिव्ह चार्ज जास्त होतो. एक बघूयात, सोडियम. बघा इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन ॲटॉमिक नंबर 11, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 281. आधी बघतोय आपण कॅटायन कसे तयार होतात. आता बघा 281. आता सध्या बघूयात ह्याच्यामध्ये प्रोटॉन किती असतील, 11. जेवढे प्रोटॉन तेवढे इलेक्ट्रॉन किती असतील, 11. हा काय करतोय, शेवटच्या ऑर्बिट मधला एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन टाकतोय. शेवटच्या ऑर्बिट मधला एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन टाकतोय. आता एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन टाकला की एक इलेक्ट्रॉन कमी झाला. किती झाले इलेक्ट्रॉन, 10 इलेक्ट्रॉन झाले. आणि प्रोटॉन किती झाले, 11. म्हणजे जास्त चार्ज कोणता राहिला, पॉझिटिव्ह चार्ज. कोणता राहिला, पॉझिटिव्ह चार्ज. आणि हा काय झाला, आयन तयार झाला. आणि अशा पॉझिटिव्ह चार्ज आयनलाच काय म्हणतात, कॅटायन असं म्हणतात. नाही दाखवतात कसं बघा, हे याने प्लस लिहितात वरती. प्लसचा अर्थ काय, हे काय कॅटायन आहेत. कसे आहेत, पॉझिटिव्हली चार्ज. कशामुळे कॅटायन तयार झाले, कशामुळे, लक्षात राहू देत, लॉस्ट. बघा कॅटायन हॅज पॉझिटिव्ह चार्ज ॲज इट हॅज अ लॉस्ट अँड इलेक्ट्रॉन काय केल्यामुळं, शेवटच्या ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळं इलेक्ट्रॉनचा नंबर कमी झाला. म्हणजे निगेटिव्ह चार्ज कमी झाले, पॉझिटिव्ह चार्ज वाढले. त्याच्यामुळे काय तयार झाले, कॅटायन तयार झाले. अँड anion हॅज अ निगेटिव्ह चार्ज ॲज इट हॅज गेन अन इलेक्ट्रॉन. anion वरती कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह. हे सुद्धा एक एक्झाम्पल बघूयात. बघा क्लोरीन ॲटॉमिक नंबर 17, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 287. ह्याला काय करायचंय, लक्षात राहू देत. इलेक्ट्रॉन ॲटम काय करतात, इलेक्ट्रॉन घेतात बिकॉज टू कम्प्लीट देअर आउटर मोस्ट ऑर्बिट कम्प्लीट करण्यासाठी. लक्षात राहू देत. आता हा काय करणार आहे, आउटर मोस्ट ऑर्बिट
कंप्लीट करायला ह्याला काय लागणार आहे, एक इलेक्ट्रॉन काय करावं लागणार आहे, घ्यावा लागणार आहे. काय करावं लागणार आहे, एक इलेक्ट्रॉन घ्यावा लागणार आहे. कशाला, क्लोरीनला. तो काय करणार, दुसऱ्याचा एक इलेक्ट्रॉन घेणार. आता सध्या बघा ह्याच्यामध्ये प्रोटॉन किती आहेत, 17. इलेक्ट्रॉन किती आहेत, 17. किती आहेत, 17. इलेक्ट्रॉन सुद्धा किती आहेत, 17 इलेक्ट्रॉन आहेत. आता काय होणार आहे, आउटर मोस्ट ऑर्बिट कंप्लीट करायला एक इलेक्ट्रॉन घेणार आहे. किती होणार आहे आता इथे इलेक्ट्रॉन, 8. किती होणार, 8. त्याच्यामुळं इलेक्ट्रॉन एक वाढणार. त्याच्यामुळं कोणता चार्ज वाढणार आहे, निगेटिव्ह चार्ज वाढणार आहे. म्हणजे प्रोटॉनपेक्षा इलेक्ट्रॉन काय होणार आहेत, जास्त होणार आहेत. प्रोटॉनपेक्षा इलेक्ट्रॉन काय होणार आहेत, जास्त होणार आहेत. त्याच्यामुळे हा कोणता आयन तयार होणार आहे, निगेटिव्हली चार्ज आयन तयार होणार आहे. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, काय म्हणणार आहे, ॲनायन असं म्हणणार आहे. बघा, द डिफरन्स आर देअर चार्ज, वन इज पॉझिटिव्ह अँड अदर इज निगेटिव्ह. कॅटन आयनामध्ये बेसिक डिफरन्स काय आहे, त्यांचा चार्जवरती. काय आहे, चार्जवरती. काय, कॅटायन कसे आहेत, पॉझिटिव्ह चार्ज, ॲनायन कसे आहेत, निगेटिव्ह चार्ज. कॅटायन आर मेटल्स, ॲनायन आर नॉन मेटल्स. लक्षात राहू देत, पॉझिटिव्ह चार्ज आयन नेहमी कोण तयार करतं, मेटल्स तयार करतात. निगेटिव्हली चार्ज आयन म्हणजे ॲनायन कोण तयार करतात, नॉन मेटल तयार करतात. बिकॉज मेटल्स cations are metals because metals have tendency to lose the electrons from their outermost orbit. That's why cations are metals and anions are non-metals because non-metals have tendency to accept electron in the outermost orbit. That's why anions are non-metals. Then they will move in a different direction in electric field. As the similarities is that they both have a charge. बोथ विल मूव इन अ इलेक्ट्रिकल फील्ड. लक्ष राहू देत, दोघांमध्ये सिमिलॅरिटी काय आहे, दोघांवरती चार्ज आहे. कॅटनवरती पॉझिटिव्ह, कॅटनवरती पॉझिटिव्ह आहे, ॲनायनवरती निगेटिव्ह आहे. आणि बोथ विल मूव इन अ इलेक्ट्रिक फील्ड. आणि इलेक्ट्रिक फील्डमध्ये काय होतात, ते मूव्ह होतात म्हणजे फिरत राहतात. बरोबर. बघा आपल्या टेक्स्ट बुकमध्ये काय आहे, राईट डाऊन द कॅटन ॲनायन ऑप्टेन फ्रॉम द कंपाऊंड्स फ्रॉम द फॉलोइंग चार्ट. आता काय करायचं तुम्हाला, कॅटन ॲनायन लिहायचे. लक्ष राहू देत. बघा पहिलं काय, NaOH. Na काय आहे, कॅटॅन आहे. आणि OH लक्ष राहू देत. आणि हे म्हणलं की काय लिहिणार तुम्ही, त्याच्यावरती चार्ज लिहिणार. Na+ आणि OH. हा काय लिहिला, हा मायनस का लिहिला, हा ॲनायन आहे. कॅटॅन काय आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे. बघा त्यानंतर KOH. के काय झाला, के काय झाला, K+ काय झाला, हा कॅटॅन झाला. का लिहिला, कारण तो काय आहे, काय करतो, इलेक्ट्रॉन लूज करतोय आणि पॉझिटिव्ह चार्ज आयन तयार करतोय, म्हणून तो काय झाला, कॅटायन. आणि OH हा काय झाला, ॲनायन. त्याच्यानंतर पुढचं बघा CaOH2. काय, CA काय झाला, कॅटायन झाला. आणि OH हे काय झालं, OH2 हे काय झाले, ॲनायन झाले. बघा HCl. H काय झाला, कॅटायन. Cl काय झाले, ॲनायन. त्यानंतर HBr. पुन्हा H काय, कॅटायन. Br काय झाले, ॲनायन. त्यानंतर HNO3. H काय आहे, कॅटायन. आणि NO3 काय आहेत, ॲनायन. लक्ष राहू देत. म्हणजे काय, पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स आर कॉल्ड कॅटायन्स अँड निगेटिव्हली चार्ज आयन्स आर कॉल्ड ॲनायन्स. लक्ष राहू देत. हे खूप खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर पुन्हा 10वीमध्ये त्यानंतर पुढे तुम्ही ज्यावेळेस हायर एज्युकेशनला जाचाल त्यावेळेस अवघड होतं जरा. बघा आता जे बघणार आहेत ते आपण खूप महत्त्वाचं बघणार आहेत. काय बघणार आहेत आपण, ॲसिडिक आणि बेसिक रॅडिकल म्हणजे काय ते आता आपण बघणार आहेत. बघा, ॲसिड रॅडिकल इज द आयन फॉर्म्ड आफ्टर द रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आयन फ्रॉम द ॲसिड. When H2SO4 loses H ions, the SO4 HSO4 which is an acidic radical. बघा एक एक्झाम्पल दिलेलं आहे. काय, H2SO4 त्याच्यामधला हा एक हायड्रोजन काय होतोय, लूज केला जातोय म्हणजे सोडून दिला जातोय. हायड्रोजन आयन काय केला जातोय, सोडून दिला जातोय. म्हणजे खाली काय राहणार, HSO4 राहणार. आणि ह्यालाच काय म्हणायचं, ॲसिडिक रॅडिकल. अजून एक सोपं एक्झाम्पल घेऊयात. बघा HCl आहे. काय आहे, HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड. ह्यातला हायड्रोजन काय करतोय, लूज केला जातोय किंवा सोडून दिला जातोय. येते लक्षात, हायड्रोजन आयन काय केला जातोय, सोडून दिला जातोय. तर खाली काय राहणार आहे, क्लोरीन राहणार आहे. काय राहणार आहे, क्लोरीन राहणार आहे. आणि ह्यालाच काय म्हणतात, ॲसिड रॅडिकल किंवा ॲसिडिक रॅडिकल. लक्षात राहू देत की आयन तयार होतो बाय रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आयन फ्रॉम अन ॲसिड. ॲसिड मधला हायड्रोजन आयन जर रिमूव्ह केला नंतर जो खाली आयन्स राहतात त्यांना काय म्हणतात, ॲसिडिक रॅडिकल. काय म्हणतात, ॲसिडिक रॅडिकल. लक्षात राहू देत, काय म्हणायचं, ॲसिडिक रॅडिकल म्हणायचं. बघा त्यानंतर दुसरं एक आहे बघा,
द आयन फॉर्म आफ्टर द रिमूव्हल ऑफ हायड्रॉक्साईड आयन फ्रॉम द बेस नोन एज बेसिक रॅडिकल. बघा KOH आहे, KOH आहे, ह्यातला OH काय केला जातोय, हा OH आहे. बघा हा OH आहे, तो काय हायड्रॉक्साईड आयन OH काय आहे, हा रिमूव्ह केला जातो. आणि जो खाली शिल्लक राहतो हा K, हा काय झाला बेसिक रॅडिकल. काय झाला बेसिक रॅडिकल. लक्षात राहू देत, ऍसिड मधला H रिमूव्ह केल्यानंतर जो खाली निगेटिव्ह आयन शिल्लक राहतो तो काय झाला ऍसिडिक रॅडिकल. आणि बेस मधला OH हा रिमूव्ह केल्यानंतर जो खाली शिल्लक राहतो तो काय म्हणायचं त्याला बेसिक रॅडिकल. वेन KOH लुजेस हायड्रॉक्सिल आयन इट फॉर्म्स K विच इज द बेसिक रॅडिकल. बघा पुढे जाऊयात. कंपाऊंड्स विथ आयोनिक बॉन्ड्स हॅव टू कॉन्स्टिट्युएंट्स, दे आर कॅटायन अँड ॲनायन. शिकलोत आपण. बघा दे टेक पार्ट इंडिपेंडेंटली इन केमिकल रिॲक्शन अँड देअर फॉर कॉल्ड रॅडिकल्स. ते काय करतात, केमिकल रिॲक्शनमध्ये वेगवेगळे भाग घेतात म्हणून त्यांना काय म्हणतात, रॅडिकल म्हणतात. इन दिस it is seen from the above chart that different bases such as NaOH, KOH formed when various cationic radical paired with different anionic radical. लक्षात राहू देत, NaOH तयार झालेलं आहे. NaOH, Na काय आहे कॅटायन आहे आणि OH काय आहे ॲनायन रॅडिकल आहे. हे दोघे एकत्र येऊन काय होतात, NaOH सोडियम हायड्रॉक्साईड. म्हणजे कॅटायन आणि ॲनायन एकत्र येऊन काय तयार होतात, कंपाऊंड तयार होतात. लक्षात राहू देत. बघा म्हणजे बेस तयार झाला, त्या ठिकाणी काय तयार झाला, NaOH काय झाला, हा बेस. KOH सुद्धा काय आहे, बेस आहे. लक्षात राहू देत. बघा when cationic radicals are paired with different anionic radical hydroxide, hence the cation radical are also called. cationic radicalलाच काय म्हणतात बेसिक रॅडिकल. म्हणजे कोणता चार्ज असणार आहे यांच्यावरती, पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. डिफरंट बेसेस आर डिस्टिंग्विश्ड फ्रॉम इच अदर बाय द बेसिक रॅडिकल इन देम. On the other hand, different acids such as HCl, HBr are formed by different anionic radicals paired with cationic radicals. लक्षात राहू देत. या ठिकाणी काय झालं आहे, NaOH काय झालेला आहे तयार झालेला आहे. इथे लक्षात, हा काय आहे सोडियम हायड्रॉक्साईड आहे. ह्याच्यामधला OH जर रिमूव्ह केला तर खाली काय राहतो, हा Na राहतो. काय राहतो, Na राहतो. आणि हा हायड्रॉक्सिल ग्रुप निघून गेल्यानंतर किंवा हायड्रॉक्साईड ग्रुप निघून गेल्यानंतर हा काय आहे ॲनायन, हा काय आहे कॅटायन. तर जे खाली हा जो Na शिल्लक राहतो त्यालाच काय म्हणतो आपण, बेसिक रॅडिकल म्हणतो. काय म्हणतो, बेसिक रॅडिकल. आधीच्या पेजवरती सुद्धा बघितलेलं आपण हे. बघा लक्षात राहू देत. बघा पुढचं बघूयात. By the basic radical, on the other hand, different acid HCl, HBr formed by different anionic radical paired with cationic radical H plus. Therefore, the anionic radical are called acidic radical. लक्षात राहू देत. बेसिक रॅडिकल नेहमी कसे असतात, पॉझिटिव्ह चार्ज असतात म्हणून त्यांना काय म्हणतात, कॅटायनिक रॅडिकल म्हणतात. आणि लक्षात राहू देत. आणि ॲसिडिक रॅडिकल हे नेहमी कसे असतात, निगेटिव्हली चार्ज असतात. लक्षात राहू देत. म्हणून त्यांना, आणि हे कसे असतात, निगेटिव्हली चार्ज असतात म्हणून त्यांना ॲनायन असतात म्हणून त्यांना ॲसिडिक रॅडिकल असं म्हणतात. बघा इथं बघा HCl आणि HBr ह्यातला समजा हा हायड्रोजन काय झाला, हा काय आहे कॅटायन आहे आणि Cl काय आहे ॲनायन आहे. हायड्रोजन रिमूव्ह केल्यानंतर हा जो Cl खाली शिल्लक राहतो ह्यालाच काय म्हणतात, ॲसिडिक रॅडिकल. आणि हा काय आहे ॲनायन आहे. म्हणजे ॲसिडिक रॅडिकलवरती कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. आणि त्यांनाच ॲनायन काय असतात, ॲसिडिक रॅडिकल असतात. आणि बेसिक रॅडिकलवरती कोणता असतो, सोडियम. बघितलं आपण सोडियम कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. कोणता असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि कॅटॅनिक रॅडिकल्स काय असतात, बेसिक रॅडिकल असतात. लक्षात राहू देत. बघा द डिफरन्स इन द कंपोजिशन ऑफ वेरियस ॲसिड बिकम क्लिअर फ्रॉम द ॲसिडिक रॅडिकल प्रेझेंट इन देम. बघा पुढे बघूयात. अजून हेच बघूया डिटेलमध्ये. द आयन फॉर्म आफ्टर रिमूव्हल ऑफ हायड्रॉक्साईड आयन फ्रॉम अ बेस इज कॉल्ड बेसिक रॅडिकल. बघा NaOH आहे, काय आहे NaOH आहे. ह्यातून हायड्रॉक्साईड आयन्स म्हणजे OH आयन्स काय केले, रिमूव्ह केले. तर खाली काय राहतो, हा Na प्लस, कारण हा कॅटायन आहे. तर ह्याला काय म्हणायचं, बेसिक रॅडिकल. लक्षात राहू देत. जर बेसमधून जर हायड्रॉक्साईड आयन्स सेपरेट केल्यानंतर
जो खाली शिल्लक राहतो त्याला काय म्हणायचं, बेसिक रॅडिकल. आणि बेसिक रॅडिकल कशा असतात, कॅटायन असतात आणि कोणता चार्ज असतो त्यांच्यावरती, पॉझिटिव्ह असतो. किंवा साधं सोपं आहे, NaOH हायड्रॉक्साईडमध्ये मेटल किंवा नॉन मेटल असू शकतात काय काय केसमध्ये. NH4OH मध्ये अमोनिया काय नॉन मेटलच आहे. बघा ह्याच्यामध्ये हा हायड्रॉक्साईड आयन सेपरेट केल्यानंतर हा सोडियम जो आयन शिल्लक राहतो, कॅटायन शिल्लक राहतो, ह्यालाच काय म्हणायचं, बेसिक रॅडिकल. म्हणजे हायड्रॉक्साईड बरोबर जो असतो, मेटल असतो किंवा नॉन मेटल असतो, त्यालाच काय म्हणायचं, बेसिक रॅडिकल म्हणायचं. आणि त्यांच्यावरती चार्ज कोणता असतो, लक्ष राहू देत, कोणता चार्ज असणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. ते काय असणार आहेत, कॅटायन असणार आहेत. बेसिक रॅडिकल कसे असतात, कॅटोनिक रॅडिकल असतात. त्यानंतर बघा सेकंड आहे, द आयन फॉर्म्ड आफ्टर द रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आयन फ्रॉम ऍसिड इज कॉल्ड ऍसिड रॅडिकल. बघा की ज्याच्यामधून काय होतात, ज्या ऍसिडमधून हायड्रोजन HCl आहे, हायड्रोजन आयन काय होतात, सेपरेट होतात. आणि बघा आणि खाली काय राहतो, Cl शिल्लक राहतो, त्यालाच काय म्हणायचं, ऍसिडिक रॅडिकल किंवा ऍसिड रॅडिकल. म्हणजे हा H काय झाला, हा काय आहे, कॅटोनिक रॅडिकल, हा काय आहे, ॲनोनिक रॅडिकल किंवा हा कॅटॅन आहे, हा ॲनायन आहे. हायड्रोजन सेपरेट झाला की ह्याच्यामध्ये काय राहतो, हा Cl, हा ॲनायन सेपरेट होतो आणि ह्यालाच काय म्हणायचं, ॲनोनिक रॅडिकल किंवा ॲसिडिक रॅडिकल. लक्ष राहू देत, ॲसिडिक रॅडिकल कसे असतात, निगेटिव्ह चार्ज असतात, कारण ते काय आहेत, ॲनायन आहेत. लक्ष राहू देत. बघा नेक्स्ट, हे खूप येणं महत्त्वाचं आहे बरं का, कारण ॲक्टिव्हिटी शीट आहे, असे क्वेश्चन येतात की असेच क्वेश्चन येतात. इथे लक्षात की वेगवेगळे टाईपचे क्वेश्चन येतात तुम्हाला, बेसिक रॅडिकल, ॲसिडिक रॅडिकल, कॅटायन, ॲनायन असे विचारले जाऊ शकतात. किंवा HCl मध्ये कॅटायन बेसिक रॅडिकल कोणता, HCl मध्ये ॲसिडिक रॅडिकल कोणता, NaOH मध्ये बेसिक रॅडिकल कोणता, असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यासाठी समजणं खूप 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 महत्त्वाचं आहे. बघा, कॅन यू टेल विच आर द बेसिक रॅडिकल अँड विच आर द ॲसिडिक रॅडिकल. आता एवढं शिकवलेलं आहे तुम्हाला, आता तुम्ही स्वतःहून शोधा की याच्यामधले ॲसिडिक रॅडिकल कोणते आणि बेसिक रॅडिकल कोणते, ॲसिडिक कोणते आणि बेसिक कोणते. ॲसिडिक कोणते, ज्याच्यावरती काय आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजे लक्षात, म्हणजे काय, जे आयन आहेत ते कोणते झाले, ॲसिडिक रॅडिकल झाले. आणि ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे ते काय झाले, बेसिक रॅडिकल झाले. बघा, जनरली बेसिक रॅडिकल्स आर फॉर्म बाय रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द ॲटम्स मेटल. Na+Cu म्हणजे काय, बेसिक रॅडिकल कसे असतात, पॉझिटिव्हली चार्ज असतात, कारण ते काय आहेत, कॅटायन्स आहेत. लक्ष राहू देत. एक्सेप्शन NH4+, लक्ष राहू देत. बट सम एक्सेप्शन सच एज NH4. सिमिलर द ॲसिडिक रॅडिकल्स फॉर्म बाय ॲडिंग. लक्ष राहू देत, ह्याच्यामध्ये एक्सेप्शन आहे काय, NH4+, हा काय नाही आहे, हा बेसिक रॅडिकल नाही आहे, कारण हा वॉटरमध्ये डिझॉल्व नंतर ॲसिड्स तयार करतो, म्हणून हा बेसिक रॅडिकल नाही आहे. सिमिलरली ॲसिड रॅडिकल्स आर फॉर्म बाय ॲडिंग इलेक्ट्रॉन टू द ॲटम्स ऑफ नॉन मेटल सच एज क्लोरीन, सल्फर. बट एक्सेप्शन MnO4 काय नाही आहे, हा MnO4 ॲसिडिक रॅडिकल नाही आहे. नाहीतर बाकीचं आपण ओळखू शकतो. बेसिक रॅडिकल म्हणजे काय म्हणायचं, कॅटोनिक रॅडिकल, पॉझिटिव्हली चार्ज, आणि ॲसिडिक रॅडिकल काय म्हणायचं, निगेटिव्ह. इथे लक्षात, एवढे 2 एक्सेप्शन आहेत, बाकी आपण ओळखू शकतो. बघा, यूज युअर ब्रेन पॉवर, क्लासिफाय द फॉलोइंग रॅडिकल इंटू 2 टाइप्स. व्हाईल डुईंग दिस यूज अ क्रायटेरिया अदर दॅन द साइन ऑफ द इलेक्ट्रॉनिक चार्ज ऑन देम. वरती आपण बघितलं की कसं क्लासिफाय केलं इलेक्ट्रॉनिक चार्जवरती. पॉझिटिव्ह चार्ज असेल तर आपण त्यांना काय म्हणलो, बेसिक रॅडिकल. निगेटिव्ह असेल तर त्यांना काय म्हणलो, ॲसिडिक रॅडिकल त्यांना म्हणलो. येतं लक्षात. तसं क्रायटेरिया यूज करायचं नाही. काय यूज करायचंय, मोनो ॲटॉमिक रॅडिकल. मोनो ॲटॉमिक म्हणजे एकच ॲटम दिसतात. कशामध्ये, सोडियम, कॉपर, क्लोरीन एकच दिसतात. बघा, सोडियम Na एकच काय आहे, ॲटम आहे. कॉपर एकच ॲटम आहे. क्लोरीन एकच ॲटम आहे. म्हणून अशांना काय म्हणायचं, सिम्पल रॅडिकल. ह्यांना काय म्हणायचं, सिम्पल रॅडिकल. लक्षात राहू देत, ह्याला काय म्हणायचं, सिम्पल रॅडिकल. हे सुद्धा परीक्षेला येऊ शकतं. त्यानंतर बघा, such as बघा, when a radical is a group of atoms carrying charge such as SO4 NH4 it is called composite radical. जर काय असेल, ॲटमचा ग्रुप असेल, काय असेल, ॲटमचा ग्रुप असेल आणि त्याच्यावर चार्ज असेल, सल्फर काय आहे, सल्फाईड आयन आहे, S आणि O 2 आहेत तिथं, म्हणून हा काय झाला, ह्यांना काय म्हणायचं, कंपोजिट रॅडिकल. NH4 म्हणजे काय आहे, नायट्रोजन हायड्रोजन 2 आहेत, म्हणून ह्यांना काय म्हणायचं, कंपोजिट रॅडिकल. द मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑफ एनी रॅडिकल इज व्हॅलेन्सी. इथं मॅग्निट्यूड दाखवली बघा, हे तर काय लिहिलंय, 2 आणि असं चार्ज दाखवलाय, हे म्हणजे काय, त्याची व्हॅलेन्सी. आणि नुसतंच इथं पॉझिटिव्ह लिहिलंय, म्हणजे ह्याची व्हॅलेन्स किती आहे, 1, ह्याची किती आहे, 2. येतं लक्षात. अशी व्हॅलेन्सी तिथं दाखवतात. मॅग्निट्यूड द मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑफ एनी रॅडिकल इज इट्स व्हॅलेन्सी. बघा नेक्स्ट काय क्वेश्चन बघूयात. आतापर्यंत काय शिकलो आपण, कारण
आपल्याला जमणं खूप खूप महत्त्वाचं आहे. बघा कॅटायन म्हणजे काय बघा, एक थोडक्यात रिव्हिजन टाईपच आहे. कॅटायन पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आर कॉल्ड कॅटायन्स फॉर्म बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे जे आयन्स तयार होतात पॉझिटिव्ह चार्ज त्यांना काय म्हणतो आपण, कॅटायन म्हणतो. एम जे आहे हा इलेक्ट्रॉन 2 लॉस केलेत, ऑक्टेट कंप्लीट झालंय आणि काय तयार झालं इथं काय तयार झाले, पहिल्याच व्हिडिओ चालू करताना बघितलं की काय होतात, प्रोटॉनचा नंबर इलेक्ट्रॉनपेक्षा जास्त असतो, त्याच्यामुळे या ठिकाणी काय तयार झाले, कॅटायन तयार झाले. द एम जी फॉर्म्स कॅटायन बाय लुझिंग 2 इलेक्ट्रॉन्स बिकॉज इट कंटेन 2 इलेक्ट्रॉन्स. बाय लुझिंग 2 इलेक्ट्रॉन्स इट अटेम्प्ट्स कम्प्लीट्स ऑक्टेट. काय होतं की 2 हे त्याचा काय इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे हे लक्षात. 2 इलेक्ट्रॉन शेवटच्या ऑर्बिटमधले तो लूज करतो. आधी प्रोटॉन किती होते, 12 आधी, हे 2 नसताना, थांबा, हे 2 नसताना प्रोटॉन किती होते, 2 होते. किती होते प्रोटॉन, 2 होते. प्रोटॉन 2च होते. प्रोटॉन किती होते, 8 2 10 2 12. इलेक्ट्रॉन किती होते, हे सुद्धा किती होते, 12 होते. आता काय होणार आहे, ह्या शेवटच्या ऑर्बिटमधल्या 2 इलेक्ट्रॉन सोडून देणार आहे, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन किती होणार आहेत, 10च होणार आहेत आणि प्रोटॉन किती राहणार आहेत, 12 राहणार आहेत. हे 2 इलेक्ट्रॉन इथं लिहिले बघा, व्यवस्थित बघा. हे +2 काय लिहिले, कारण 2 इलेक्ट्रॉन तो काय करणार आहे, लूज करणार आहे. 2 इलेक्ट्रॉन लूज केले की शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन राहणार आहेत, 8 + 2 10 राहणार आहेत आणि प्रोटॉन किती, 12 राहणार आहेत. त्याच्यामुळे प्रोटॉनचा नंबर वाढणार आहे, इलेक्ट्रॉनचा नंबर कमी होणार आहे. त्याच्यामुळे कोणता चार्ज असणार त्याच्यावरती, पॉझिटिव्ह चार्ज. आणि पॉझिटिव्ह चार्ज आयन्स आर कॉल्ड कॅटायन्स. बघा नेक्स्ट, ॲनायन. निगेटिव्ह चार्ज आयन्स आर कॉल्ड ॲनायन. निगेटिव्ह चार्ज जे आयन असतात त्यांनाच काय म्हणतो आपण, ॲनायन असं म्हणतो. फॉर्म बाय ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यामुळं हे काय होतात, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यामुळं हे ॲनायन तयार होतात. क्लोरीन दाखवलं बघा, क्लोरीन इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 2 8 7. सध्या बघा याच्यामध्ये प्रोटॉन किती आहेत, 17 आणि इलेक्ट्रॉन किती आहेत, 17. एक इलेक्ट्रॉन शेवटच्या ऑर्बिटमध्ये काय करणार आहे, तो घेणार आहे, प्लस लिहिलं आहे बघा. आणि काय होणार आहेत, क्लोरीन बघा एक इलेक्ट्रॉन तो शेवटच्या ऑर्बिटमध्ये घेणार आहे, त्याच्यामुळं ऑर्बिटमध्ये 1 नंबर वाढल्यानंतर 2 8 8 होणार आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन 18 होणार आहेत, प्रोटॉन 17 होणार आहेत. इथे लक्षात. त्याच्यामुळं हा कसला आयन असणार आहे, ॲनायन असणार आहे, निगेटिव्हली चार्ज. क्लोरीन कंटेन्स 2 8 7 इलेक्ट्रॉन्स. बाय ॲक्सेप्टिंग 1 इलेक्ट्रॉन्स इट कम्प्लीट्स देअर ऑक्टेट, मीन्स 8 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट शेल. लक्षात राहू देत. बघा त्यानंतर रॅडिकल्स. बघा कॅटायन अँड ॲनायन्स कॉल्ड ॲज रॅडिकल्स. लक्षात राहू देत. कॅटायन्स आणि ज्याच्यावरती चार्ज असतो ते काय झाले, रॅडिकल झाले. बघा कॅटायन अँड ॲनायन्स आर कॉल्ड रॅडिकल्स बिकॉज दे इंडिपेंडेंटली टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन. बघा बेसिक रॅडिकल बघूयात आधी. कॅटॉनिक रॅडिकल आर कॉल्ड बेसिक रॅडिकल. कॅटॉनिक रॅडिकललाच काय म्हणतात, बेसिक रॅडिकल. बेसिक रॅडिकलवरती चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. डिफरंट बेसेस आर डिस्टिंग्विश फ्रॉम इच अदर बाय द बेसिक रॅडिकल्स इन देम. बघा सिल्वर, बघा हे काय आहेत, सगळे बेसिक रॅडिकल आहेत. कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम हे सगळे आहेत. काय आहेत, काय आहेत हे बेसिक रॅडिकल आहेत. लक्ष राहू देत. कॅटॉनिक रॅडिकललाच काय म्हणतात, बेसिक रॅडिकल. अजून कसं ओळखायचं, मागाशी बघितलेलं एक एक्झाम्पल घेऊयात. NaOH. ह्याच्यामध्ये काय आहे, Na आणि OH. हा काय आहे, हायड्रॉक्साईड आयन आहे. इथे लक्षात. हा हायड्रॉक्साईड आयन रिमूव्ह केल्यानंतर खाली काय राहतो, हा Na+. बरोबर आहे का. हा काय झाला, बेसिक रॅडिकल. म्हणजे जो बेस बरोबर असतो आणि जो काय आहे कॅटायन आहे त्याला काय म्हणतो आपण, बेसिक रॅडिकल. बेस म्हणजे हायड्रॉक्साईड आयन बरोबर असतो, हायड्रॉक्सिल आयन म्हणतात OHला, त्याच्याबरोबर असतो आणि त्याच्यावरती चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. जो सेपरेट केला, OH सेपरेट केल्यानंतर तो काय होतो, पॉझिटिव्ह चार्ज कॅटायन तयार करतो. म्हणून अशालाच काय म्हणतात, बेसिक रॅडिकल. लक्षात. बेसिक रॅडिकललाच कॅटॉनिक रॅडिकल असतात. बेसिक रॅडिकल चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. बघा ॲनोनिक रॅडिकल आर कॉल्ड ॲसिडिक रॅडिकल. ॲनोनिक रॅडिकललाच काय म्हणतात, ॲसिडिक रॅडिकल असं म्हणतात. आणि बघा हे आहेत सगळे ॲनोनिक रॅडिकलचे एक्झाम्पल. डिफरंट ॲसिड आर डिस्टिंग्विश फ्रॉम देअर ॲसिडिक रॅडिकल. एक बघूयात HCl. बघा ह्याच्यामध्ये काय, हायड्रोजन जर वेगळा झाला तर राहतो खाली काय, हा क्लोरीन. हायड्रोजन काय, कॅटायन आहे, क्लोरीन काय, ॲनायन आहे. तर ह्यालाच काय म्हणतात, ॲसिडिक रॅडिकल म्हणतात. ॲसिडिक रॅडिकल जो हायड्रोजन बरोबर असतो, येतं लक्षात, तो काय झाला ॲसिडिक रॅडिकल झाला. आणि हे कसे असतात, निगेटिव्ह चार्ज असतात, म्हणजे ॲनोनिक रॅडिकल असतात. बघा पॉझिटिव्ह रॅडिकल. बघा NH4, Na, K, Mg, C, कॅल्शियम, ॲल्युमिनियम, कॉपर हे सगळे काय पॉझिटिव्ह रॅडिकल आहेत. येते लक्षात. पॉझिटिव्ह रॅडिकलच काय असणार आहेत, बेसिक रॅडिकल असणार आहेत. साधं सोपं आहे.
तर परीक्षेत पॉझिटिव्ह रॅडिकल राईट एक्झाम्पल घेऊ एक्झाम्पल पॉझिटिव्ह रॅडिकल बेसिक रॅडिकल आलं तर अजून तुम्ही वेगळं काहीतरी लिहायचं आहे. लक्षात तसं नाही आहे. जे बेसिक पॉझिटिव्ह रॅडिकल्स काय असतात बेसिक रॅडिकल असतात NH4 हेच लिहिलं बघा सगळं इथं लक्षात. बघा बेसिक रॅडिकल्स आर पॉझिटिव्ह रॅडिकल्स कॅटायन्स लक्षात राहू देत कंटेनिंग पॉझिटिव्ह चार्ज. द नेक्स्ट बघा नेक्स्ट बघा लक्षात राहू देत बेसिक रॅडिकल्स काय असतात पॉझिटिव्ह रॅडिकल असतात. त्यानंतर बघा कंपोजिट रॅडिकल त्यानंतर आहे कंपोजिट रॅडिकल. बघा काय असतात ॲटमचे ग्रुप असतात की ज्यांच्यावरती चार्ज असतो. द ग्रुप ऑफ ॲटम कंटेनिंग चार्ज आर कॉल्ड कंपोजिट रॅडिकल. NH4 SO4 NO3 CO3 SCO3 HSO4 काय आहेत ॲटमचे ग्रुप आहेत आणि त्याच्यावर चार्ज आहेत बघा पॉझिटिव्ह निगेटिव्ह 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 पॉझिटिव्ह असे चार्ज आहेत म्हणून त्यांना काय म्हणतात कंपोजिट रॅडिकल. हा एक आलेला आहे बघा मेटल्स विथ व्हेरिएबल व्हॅलेन्सी. आयर्न बघा जर व्हॅलेन्सी 2 असेल तर फेरस, 3 असेल तर फेरिक, कॉपर व्हॅलेन्सी 1 असेल तर क्युप्रस, 2 असेल तर क्युप्रिक, मर्क्युरी 1 व्हॅलेन्सी असेल तर मर्क्युरस आणि 2 असेल तर मर्क्युरिक. लक्षात राहू देत हे काय लिहिलं आहे लक्षात राहू देत हे काय शोला नाही लिहिलेलं हे 2+ म्हणजे त्याच्यावरती चार्ज आहे आणि हे काय दाखवते त्याची व्हॅलेन्सी सुद्धा दाखवते. 2+ म्हणजे काय 2 व्हॅलेन्सी नुसतं G+ लिहिले म्हणजे ह्याची किती व्हॅलेन्सी आली 1 व्हॅलेन्सी आली. लक्षात राहू देत. बघा नेक्स्ट बायव्हॅलंट ॲसिडिक रॅडिकल. बाय म्हणजे काय 2 व्हॅलेन्सी असणार आहे त्याला काय म्हणतो आपण बायव्हॅलंट ॲसिडिक रॅडिकल. ॲसिडिक रॅडिकल शोईंग 2 निगेटिव्ह चार्जेस ऑन इट कॉल्ड बायव्हॅलंट ॲसिडिक रॅडिकल. म्हणजे काय असणार आहेत 2 निगेटिव्ह चार्जेस असणार आहेत त्याच्यावरती म्हणून त्याला काय म्हणतात बायव्हॅलंट ॲसिडिक रॅडिकल. म्हणजे 2 व्हॅलेन्सी असणार आहे ज्या कशाची ॲसिडिक रॅडिकलची त्यांना बायव्हॅलंट ॲसिडिक रॅडिकल्स म्हणतात. SO4 आहे SO3 CO3 येते लक्षात. यांच्यावरती काय आहे यांचे निगेटिव्ह चार्जेस आहेत 2 निगेटिव्ह चार्जेस आहेत ह्याच्यावरती म्हणून ह्याला काय म्हणतात बायव्हॅलंट ॲसिडिक रॅडिकल. बघा ट्रायव्हॅलंट बेसिक रॅडिकल्स. ट्रायव्हॅलंट बेसिक रॅडिकल्स. बेसिक रॅडिकल्स शोईंग 3 पॉझिटिव्ह चार्जेस ऑन इट कॉल्ड ट्रायव्हॅलंट बेसिक रॅडिकल. 3 पॉझिटिव्ह चार्ज आहेत ॲल्युमिनियम फेरिक आणि गोल्डवरती 3 पॉझिटिव्ह चार्ज आहेत म्हणून त्यांना काय म्हणतात ट्रायव्हॅलंट बेसिक रॅडिकल. ट्राय म्हणजे 3 व्हॅलंट म्हणजे व्हॅलेन्सी बेसिक म्हणजे पॉझिटिव्ह रॅडिकल बरोबर आहे का. पॉझिटिव्ह 3 चार्ज असणारे किंवा 3 व्हॅलेन्सी असणारे बेसिक रॅडिकल त्यांना काय म्हणतात ट्रायव्हॅलंट बेसिक रॅडिकल. देन नेक्स्ट बघा सिम्पल रॅडिकल्स म्हणजे त्यांनाच काय म्हणतो आपण नुसते सिम्पल ॲटम असतात. ओनली 1 ॲटम कंटेनिंग चार्ज इज कॉल्ड सिम्पल रॅडिकल. NaHCl हे काय झाले सगळे सिम्पल रॅडिकल झाले. कंपोजिट रॅडिकल ग्रुप ऑफ ॲटम कंटेनिंग चार्ज कॉल्ड ॲज कंपोजिट रॅडिकल. ॲटमचा ग्रुप ज्याच्यावर चार्ज असतो. बघा सल्फर ऑक्सिजन आहे या ठिकाणी नायट्रोजन हायड्रोजन आहे म्हणून ह्यांना काय म्हणतात कंपोजिट रॅडिकल ग्रुप ऑफ ॲटम्स कॅरिंग चार्ज. द नेक्स्ट बघा पॉलिॲटॉमिक आयन्स आर कंपोजिट रॅडिकल. लक्षात राहू देत पॉलिॲटॉमिक आयन्स कसे असतात कंपोजिट रॅडिकल असतात. लक्षात राहू देत. बघा अशाही तुम्हाला रॅडिकल विषयी सगळं समजलं असेलच. हे ना खूप महत्त्वाचं कारण हा बेस आहे ह्याच्यावरतीच पुढे काय आहे डिपेंड आहे. लक्षात राहू देत. अशा तुम्हाला व्हिडिओ समजला असेलच. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच तुम्हाला काय मिळतील नोटिफिकेशन मिळतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा विद्यार्थ्यांपर्यंत किंवा तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यांना पाठवा. धन्यवाद. भेटूयात एक शेवटच्या व्हिडिओमध्ये. हा टॉपिकचा शेवटचा व्हिडिओ अजून राहिलेला आहे त्याच्यामध्ये भेटूयात. धन्यवाद.